श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 252। वसिष्ठ पुढे म्हणाले, निराधार अशा सूर्याच्याही मार्गात जे संचार करू शकते असे चित्त नामक तत्व म्हणजेच खरा पुरुष होय। हे अस्थि मांसात्मक शरीर म्हणजे खरा पुरुष नव्हे। शरीर विद्यमान असो वा नसो, खरा पुरुष त्रिभुवनात सदैव विद्यमान असतोच। तू ही जी दुःखे पाहत आहेस ती ह्या देहासंबंधीची आहेत। मनोमार्गाच्या पलीकडे असणारी ही चित्त सुखदुःखांनी व्याप्त होणे अशक्य आहे। देहाच्या पिंजऱ्यातून सुटलेला जीव प्रथम परमात्म पदाला जाऊन पोहोचतो, परंतु वासनांनी बद्ध असल्यामुळे तो त्या स्थितीत निरंतर राहू शकत नाही। देहात राहणारा जीव असत ठरला आणि म्हणूनच नष्ट झाला तरी तुझे म्हणजेच परमात्म्याचे काहीही नष्ट होत नाही। म्हणून मिथ्या असलेला जीव नष्ट झाला तरी तू शोक करू नकोस। नश्वर अशा देहभावाचा त्याग करून तू ब्रह्मभावनेच्या अभ्यासाने निरीच्छ होऊन सदा तृप्त राहशील। आरशाची इच्छा नसली तरी त्यात जशा बाह्य वस्तू प्रतिबिंबित होत असतात त्याप्रमाणे साक्षीभूत ब्रह्मामध्ये सर्व जगे प्रतिबिंबित होतात आणि ब्रह्माशी त्यांचा अकारण संबंध घडतो। सूर्याच्या सान्निध्याने जशी जगाची हालचाल दृष्टीस पडते त्याप्रमाणे चित सत्तेच्या योगाने हे संकल्परूपी जग विस्तारलेले आहे हे तू ध्यानात घे। चित्ताच्या ठिकाणी रूढ झालेला जगाचा मूर्त आकार जेव्हा नष्ट होतो तेव्हा चित्त गलित होते आणि संसार मोह नाहीसा होतो। मग चित्त निर्मल होते आणि विकाररहित अशा परमात्म स्वरूपामध्ये लीन होते। कर्मात्मक असे समष्टी मन परमात्म्यापासून प्रथम उत्पन्न होते आणि संकल्पाने तेच ब्रह्मदेव बनते। ब्रह्मदेव आपल्या संकल्पाने जगाचा विस्तार करतो। वस्तुतः मिथ्या असलेले पण अज्ञानामुळे सद्रूप भासणारे हे जग ज्ञानोत्तर आत्म्याच्या ठिकाणी लीन होते आणि पुन्हा उद्भवते। म्हणजेच हे जग मनोमात्र आहे व मनाच्या स्फुरणामुळे विस्तारलेले दिसते, पण ज्ञानदृष्टीने हे जग म्हणजे निर्विकार असे ब्रह्मच आहे हे सिद्ध होते। उत्पत्ती प्रकरण संपूर्ण। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। स्थिती प्रकरण। वसिष्ठ म्हणाले, रामा, स्थिती प्रकरणाचे ज्ञान हे निर्वाण पदाची प्राप्ती करून देणारे आहे। जगत रूपाने स्थित असणारे हे दृश्य आणि त्याला पाहणारा द्रष्टा हे दोन्ही भ्रांतिमय आहेत हे तू प्रथम ध्यानात घे। ह्या जगदरूपी चित्राचा कोणी कर्ता नसून रंगांचा उपयोग न करताच शून्य अशा आकाशात हे चित्र उद्भवले आहे। याचा कोणी द्रष्टा नसून जागृत अवस्थेमध्ये अनुभवाला येणारे हे एक स्वप्नच आहे। हे स्वप्न मिथ्या व काल्पनिक असले तरी ते अर्थक्रिया करण्यास समर्थ आहे। ते अक्षय वाटत असले तरी त्याची वास्तविक स्थिती ही एखाद्या मेघमंडलाप्रमाणे क्षणिक आहे। आकाशात जसा नीलवर्ण भासमान होतो तसे ब्रह्मामध्ये हे जग भासमान होते। नीरस असून सरस भासणारे हे जग आत्मविचाराने शुष्क होऊन जाते। आपापतः रमणीय भासणारे हे जग अखेरीस जन्म मरणासारखे अनिष्ट परिणाम उत्पन्न करते। हे जग हाती लागत नाही, पण धुक्याप्रमाणे सर्वत्र पसरलेले दिसते। या जगाला सांख्यवादी लोक जड मानतात, वेदांतीजन अविद्या मानतात, तर माध्यमिक लोक शून्य मानतात आणि योगाचार्य सौत्रांतिक, वैभाषिक, कणाद व गौतम हे परमाणु रूप मानतात। अनेकांनी या जगाला अनेक नावे दिलेली आहेत। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।